नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आज तिकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला जामीन मिळणार का नाही यावर निर्णय होणार होता, पण आजची जी सुनावणी होती त्या सुनावणीत काही निर्णय झाला नाही. आज 11वी सुनावणी पार पडली, पण आता संतोष देशमुख प्रकरणाबरोबरच आणखी एका प्रकरणात या वाल्मिक कराडचं नाव पुढे आलंय आणि ते प्रकरण म्हणजे महादेव मुंडे हत्या प्रकरण. इकडं वाल्मिक कराडच्या अर्जाचं काय होणार याच्यावर सुनावणी सुरू होती, तर तिकडं वाल्मिक पुत्र म्हणजे त्याचा मुलगा सुशील कराड 20 महिन्यांनी बिळातून बाहेर पडला आणि या प्रकरणावर तोंड उघडलं आणि धडाधड बोलायला सुरुवात केली. आणि त्यानं पहिल्यांदाच डायरेक्ट सांगून टाकलं की माझ्या भावाचा आणि माझ्या वडिलांचा महादेव मुंडे यांच्याशी काही संबंध नव्हता. ना मी त्यांना ओळखत होतो, ना माझा भाऊ त्यांना ओळखत होता, ना माझे वडील त्यांना ओळखत होते. जर आम्ही त्यांना ओळखतच नव्हतो तर त्यांना मारण्याचा संबंध काय? त्यामुळे माझ्यावर जे काही आरोप झालेले आहेत ते बिनबुडाचे आहेत. माझ्या कुटुंबावरचे सगळे आरोप खोटे आहेत. त्यामुळं या प्रकरणात आता SIT CID कशाला, डायरेक्ट CBI चौकशी लावा असं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असे अनेक खुलासे त्यांनी केले. आता हे खुलासे केल्यानंतर त्या सुशील कराडच्या एका खुलाशात एक असं वाक्य होतं की ज्या दिवशी महादेव मुंडे यांची हत्या झाली, आता त्याचं असं वाक्य होतं, तो महादेव मुंडे यांचा मर्डर झाला असं वाटलं होतं आणि नंतर म्हणते नाही नाही झालाच होता. तर त्या दिवशी त्या रात्री माझे वडील महादेव मुंडे यांचे सासरे म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांचे वडील यांच्या सोबत तिरुपतीला होते. आता हा सगळा जो काही त्यांनी बनाव रचलाय याचंच भांड फोडण्यासाठी आता थेट आपल्या या टॉप न्यूज मराठीच्या लाईव्ह मध्ये ज्ञानेश्वरी मुंडेच तुम्हा सर्वांशी संवाद साधणार आहेत आणि सुशील कराड किती खोटं बोललाय याची उत्तरं देणार आहे. त्यामुळं मी पहिल्यांदा माझ्या लाईव्हचं नावच सांगतो, मध्यस्थीचं नाव का सांगू हे लोक त्यालाही मारतील. ज्ञानेश्वरी मुंडे एक्सक्लुझिव्ह. आणि आता आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वरी मुंडे. ज्ञानेश्वरी ताई, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो. हा बोला. हा, ज्ञानेश्वरी ताई, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. मी पण सगळ्या महाराष्ट्र जनतेचा म्हणजे धन्यवाद मानते की त्यांचा सगळ्याचा पाठिंबा माझ्या सोबत आहे माझ्या ह्या न्यायाच्या लढ्यामध्ये. ओके पण आज जे खुलासा केला. ताई एकच मिनिट. आज वाल्मिक कराडच्या मुलानं म्हणजे सुशील कराडनं मीडिया समोर येऊन तोंड उघडलं तब्बल 20 महिन्यांनी. 20 महिने झाले या प्रकरणात या कराडच्या सगळ्या या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तींनी महादेव मुंडे या प्रकरणावर भाष्य केलं नाही. आणि आज मात्र तिकडे SIT स्थापन झाली, पंकज कुमावत काय दाखल झाले, यांनी लगेच तोंड उघडायला सुरुवात केली. आता तुम्ही सांगा याच्यावर पहिल्यांदा तुमचा खुलासा काय आहे? ते असं म्हणतायत की महादेव मुंडेंना आम्ही ओळखतच नव्हतो. बर, महादेव मुंडेंना ते ओळखत नव्हते ना, मग ह्यांनी पोलीस प्रशासनाला फोन करून तपास का थांबवला? माझं पहिलं तर त्यांना सवाल ते आहे. तुम्ही जर महादेव मुंडेंना ओळखत नव्हतात मग त्यांच्या खुनाचा तपास का थांबवला? आणि तुम्ही त्यावरून म्हणताय की त्यांचे वडील म्हणजे माझे वडील आणि सुशील कराड यांचे वडील की बालाजीला होते, तिरुपतीला होते त्यावेळेस. आणि त्यावेळेस माझे वडील तिरुपतीला नव्हते, पहिलं तर स्पष्ट आहे. माझे वडील इथंच होते आणि माझे वडील गेले होते म्हणजे विमानाने नेलं होतं वाल्मिक कराड यांनी माझ्या वडिलांना. सगळे बाजार समितीचे सदस्य आहेत. माझे वडील एक बाजार समितीचे सदस्य आहेत इथं परळीमध्ये. तर त्यांना सगळ्यांना जेवढे म्हणजे बाजार समितीचे सदस्य आहेत का सगळ्यांना वाल्मिक कराड हे विमानाने घेऊन गेले होते तिरुपतीला. कोण पण घेऊन गेलं होतं? कोण घेऊन गेलं होतं? वाल्मिक कराड वाल्मिक कराडच घेऊन गेला होता. हा, सगळे सदस्य जेवढे बाजार समितीचे सदस्य आहेत ना, सगळ्या सदस्यांना वाल्मिक कराड हे घेऊन गेले होते. मग तुमचं नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव भगवान फड? हा, भगवान मारुती फड माझ्या वडिलांचं नाव आहे. मग परळी बाजार समितीचे संचालक. हा, सदस्य म्हणून आहेत एक.
तर त्यांना घेऊन गेले होते वाल्मिक कराड विमानानं, पण ते म्हणजे बुधवारी परत आले होते. अच्छा. बुधवारी परत आले. मग माझे वडील गुरुवारी मला बालाजीचा प्रसाद घेऊन इथं आले, माझ्या घरी इथं बँक कॉलनीमध्ये. आणि नंतर शनिवारी रात्री माझ्या नवऱ्याचा मर्डर झाला. आणि हा अजून म्हणजे त्यावर एक मिनिट मी अख्ख्या सगळ्या जनतेला असं सांगतोय की वाल्मिक कराड यानंच विमान केलं. या विमानाची तिकीट सगळी काढून बाजार समितीच्या सदस्यांना बालाजी तिरुपतीला नेलं. हो, नेलं होतं ओके. सगळ्यांना, सगळ्या आणि हे सदस्यांना. सगळे परत आले 18 तारखेला, 18 हां. ऑक्टोबर. हो. त्यावेळी होता बुधवार आणि हां. महादेव मुंडे यांची हत्या झाली शनिवार. शनिवारी. म्हणजे गुरुवारी तुम्हाला तुमचे वडील तुमच्या घरी बँक कॉलनीत बालाजीचा प्रसाद पण घेऊन आले. प्रसाद पण घेऊन आले होते माझे वडील. आणि बर. मग शनिवारी रात्री मर्डर झाला. मग ते डायरेक्ट काय म्हणतात, त्या रात्री माझे वडील आणि महादेव मुंडेंचे सासरे बालाजीला होते. मग ह्यात काय हा. सत्यता आहे? काहीतरी तथ्य आहे का या गोष्टीला? मग आणि वाल्मिक अजून कराड त्यांच्या सोबत गेला होता, तो वाल्मिक कराड पण परत आला याचा अर्थ. परत आले होते. म्हणजे वाल्मिक कराड परळीतच होता. परळीतच होते त्या दिवशी. वाल्मिक कराड पण परळीत होते, माझे वडील पण परळीतच होते. सकाळी पोलिसांचा जेव्हा फोन गेलता माझ्या भावाला, की महादेव मुंडे कोण आहे ते बघ. आणि नंतर मी कॉल केलता, तर माझ्या वडिलांना कॉल केलता ना. मग माझे वडील त्यावेळेस घरीच होते ना. हा. मग माझे वडील दाढीच्या निमित्तानं बाहेर गेले होते. रविवार होता त्या दिवशी. आम्हाला कळालं प्रकरण ह्या दिवशी. मग तेच कॉल माझ्या भाऊजाईनं उचलला होता ना. म्हणली भाऊ आताच गेले, पोलिसांचा फोन आला होता. मग हे जे त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं आज सुशील कराड यांनी, तर त्याच्यात काहीतरी तथ्य आहे का? ते जे बोलले त्याच्यात काहीतरी तथ्य आहे का, की ते म्हणजे अशी त्यांना माहिती नव्हतं? आता परळी ताई आणखी म्हणजे एक ताई आणखी एक महत्वाचा मुद्दा. ज्या दिवशी हां. तुमचे वडील किंवा बाकीचे सगळे सदस्य परळीला तिरुपतीवरून परत आले, तो होता बुधवार. त्याच हं. बुधवारी 18 तारखेला या वाल्मिक कराडच्या गँगनं म्हणजे गोट्या गित्त्या आणि बाकीच्या सगळ्यांनी सहदेव सातभाई या व्यक्तीला हं. हातपाय तोडत तुटस्तवर मारलं होतं. 19 तारखेला चौकामध्ये. दुसऱ्या दिवशी स्वप्नील चौधरी या व्यक्तीला हं. मारलं. स्वप्नील हं. पुजारी या व्यक्तीला मारलं. हं. नंतर नेहरकर यांना मारलं. नंतर सोळंके यांना मारलं. म्हणजे 18, 19, 20 ला यांनी आल्या तिथं या गोट्या गित्तेच्या सगळ्या गँगनं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारलं आणि 21 तारखेला महादेव मुंडे यांची हत्या झाली. आणि मग आता ह्याच्यात काहीतरी तथ्य आहे का? त्यांनी जे दावा केला आहे, की मी ओळखत नाही, की मला माहिती नाही, माझ्या भावाला माहिती नाही, कुणालाच माहिती नाही. मग तीच प्रॉपर्टी ह्यांचेच नातेवाईक कसं काय घेतात? हा. मला हे विचारायचंय त्यांना. ती जी 12 म्हणजे गुंठे तीच प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ना. श्री कराडच्या नावावर झाली नंतर. नाही. श्रीकृष्ण भागवत कराड म्हणून त्यांचा म्हणजे वाड्यातला आहे, भावड्या कराड त्याचं नाव आहे. हा. असं भावड्या कराड म्हणून ओळखलं जातोय त्याला. बर. मग त्यांनी जर ते ओळखत नव्हते, काय नव्हते, मग तीच प्रॉपर्टी कसं काय घेतात 6 महिन्यातच? अच्छा. याचा अर्थ 6 महिन्यांनी तीच जागा, तोच प्लॉट, तीच जमीन हां. यांच्याच नातेवाईकांपैकी श्रीकृष्ण भागवत उर्फ भावड्या कराड याच्या नावावर हां. झाली. आणि ज्यावेळेस नवनीत कावत सरांनी त्याचा पीसीआर घेतला होता भावड्या कराडचा. मी ज्यावेळेस नाव सांगितलं होतं दुसऱ्या वेळेस सरांना भेटायला गेलते मी कावत सरांना. त्यावेळेस हं. त्यांनी त्याची चौकशी केली होती. त्यानं तात्काळ परळी सोडली आणि लातूरला राहायला गेला. तो भावड्या कराड. भावड्या कराड लातूरला राहायला गेला. अच्छा. हं. त्याची चौकशी मग केली होती ह्यांचा नवनीत कावत यांनी. चौकशी म्हणजे 2 का 3 तास केली होती. मग ते कावत सरांनाच माहिती असेल त्यात काय तथ्य त्यांना सापडलं, काय नाही. ओके. एक पोलीस प्रशासन एकदम म्हणजे ह्यांच्या खाली होतं. हे बघा आता दहीफळे आणि सानप सर हे फोटो या. दिसतंय का क्लिअर? गोट्या गीते यांचा सत्कार करतोय. अच्छा. गोट्या गित्ते म्हणजे हां. या वाल्मिक कराडचा पट्ट्या शिष्य जो वाल्मिक कराडला अण्णा म्हणजे दैवत म्हणतो. ते दहीफळे सरांचा आणि सपकाळ सरांचा हे करतोय, सत्कार करतोय. सत्कार. हम्म. प्रमोशन झाल्याच्या नंतर. अच्छा. हां. शिरसाळा येथे प्रमोशन झालं, शिरसाळा. आणि ह्या तपासात होते ते. अच्छा. मग पोलीस प्रशासन सगळं ह्यांच्या काबीजमध्ये होतं ना त्यावेळेस.
बरोबर. आणि जे आज सुशील कराड आता त्यांनी मला ज्ञानेश्वरी ताई म्हणलं आहे हा आज. मी पण हा त्यांना सुशील कराड भैय्या म्हणते. हा हां, ते म्हणतायत ना सीबीआयची चौकशी मी मुख्यमंत्री साहेबांना भेटावं. हे मुख्यमंत्री साहेबांना भेटणं काही त्यांच्या असं म्हणजे त्यांना मुश्कील काम नाहीये त्यांच्यासाठी. जे आमच्यासाठी मुश्कील होतं, आम्ही दादांच्या मार्फत तिथे घेतलं, ते त्यांच्या मार्फत ते मुश्कील नाही त्यांना. त्यांना 5 मिनिटात मुख्यमंत्री साहेब टाईम देऊ शकतात. हा, ते म्हणालेत ना, तो म्हणजे सुशील कराड हां, म्हणाला की हां. मुख्यमंत्री काय एकट्याचेच आहेत का, सगळ्या राज्याचे आहेत, आम्हाला पण भेटण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागेल. हां, हां. मग मी म्हणते ना त्यांना काय मुख्यमंत्री साहेब असं 5 मिनिटात टाईम देतात ना, आमच्यासारखी काय गरीब जनता नाही ती. त्यांना टाईम देतील. त्यांनी बी मुख्यमंत्री साहेबांकडे जावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे मला शब्द दिलाय माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री साहेबांवर, की खरंच त्यांना म्हणजे माझ्या लेकरांच्या डोळ्यातलं पाणी आणि माझ्या सासू-सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आणि माझ्या डोळ्यातलं जर पाणी दिसलं असलं, खरंच ते एक माणूस म्हणून असले, तर ते आरोपींना कोणताही आरोपी असो त्याला पाठीशी घालणार नाहीत. हम्म, हम्म. आणि आमच्या परिवाराचं पहिल्यापासून हेच म्हणणं आहे, की जे खरा आरोपी त्यालाच कठोर शासन झालं पाहिजे. आमच्या परिवाराचं पहिल्यापासून तेच आहे, की जे आरोपी खरा आहे त्याचंच म्हणजे असं त्याला फाशीपर्यंत त्याला नेलं पाहिजे या शासनानं. बरं, मग आता मला एक असं म्हणायचंय की भगवान फड म्हणजे तुमचे वडील आणि वाल्मिक कराड हे एकमेकांना ओळखत होते, हे तर क्लिअर झालं. हो. बरोबर, कारण की ते परळीतलेच. असं परळी किती मोठी आहे, आणि त्यात नाही ना नगरपालिका, त्यात वाल्मिक कराडचा पण त्या ठिकाणी राजकीय वर जास्त दबदबा. बरोबर. नाही, नाही. ते त्याचे अध्यक्षच होते ना नगरपालिकेचे. हो, अध्यक्षच होते. मग आता हं. प्रश्न असा पडतोय, मग हा असा का म्हणतोय सुशील कराड, ना मी त्यांना ओळखत होतो महादेव मुंडेंना, ना वाल्मिक कराड म्हणजे माझे वडील ओळखत होते, ना माझा भाऊ श्री कराड ओळखत होता. अरे, महादेव मुंडेंच्या सासऱ्यांशी जर वाल्मिक कराडची ओळख होती, तर त्यांच्या जावयाला वाल्मिक कराड ओळखत नसेल का? पूर्ण माझ्या वडिलांनी जावयाची स्टोरी सांगितली होती त्यांना येते वेळेस. माझे वडील म्हणले ना, की त्यांना पुरेपूर माहिती होतं, की माझा जावई कोणतं काम करतोय, काय करतोय, सगळं माहिती होतं. असं काहीच नव्हतं, की त्यांना माहिती नव्हतं, असं नव्हतं. आणि जे हे मध्यस्थीचं नाव सांग सांग म्हणतायत, मला आव्हान करतायत, की ज्ञानेश्वरी ताई तुम्ही मध्यस्थीचं नाव सांगा. हा जे म्हणतायत, ते मी नाव का सांगू? हा मी ते डायरेक्ट पंकज कुमार सरांना नाव सांगणार. तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांना नाव सांगितलं होतं का? हां, मुख्यमंत्री साहेबांना नाव सांगितलं. पूर्ण आरोपीची लिस्ट दिली आहे मुख्यमंत्री साहेबांना. जे आम्हाला दमदाट्यामध्ये नंबर छाटून दिले ते सपकाळ सरांनी. ते हा. नंबर म्हणजे भावाला माझ्या डिटेक्ट करून दिलते. बर. काही-काही अधिकारी बी असे होते, की इमानदार होते त्यामध्ये. त्यामध्ये एक हा गोविंद एलमाटे म्हणून जे कॉन्स्टेबल आहेत, ते इमानदार कॉन्स्टेबल आहेत. कारण त्यांनी हा. मला सत्य सांगितलं, की बंगल्याहून फोन आला आणि आम्ही तपास थांबविला. बर. असे काही-काही की इमानदार आहेत, मग ह्यांच्या दबावाखाली ह्यांनी तपास थांबविला. हम्म. आणि अजून पण हेच तुम्ही म्हणतायत, आता की एक आमच्या मागणी वडिलांनी पण केलेली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये गोविंद एलमाटे यांनी जी सांगितली तुम्हाला माहिती, की बंगल्यावरनं फोन आला आणि तपास थांबला, तर या सगळ्या प्रकरणामध्ये खर तर भास्कर केंद्रे, रवी सानप आणि नंदकुमार ठाकूर, डीवायएसपी कविता नेहरकर, आता यांचेही हं. सीडीआर तपासले पाहिजे. हां, जे तत्कालीन म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली, जे अधिकारी होते तेवढ्यांचे सीडीआर पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. कोण ओळखत होतं, कुणाची ओळख नव्हती, कुणं काय केलं, कुणं काय ठेवलं, ते सगळं ह्याच्यामध्ये कळून जाईल. आणि ते सीडीआर स्वतः मला दाखवावं लागतील ह्या पोलिस अधिकाऱ्यांना. कारण माझ्या बरोबर आहे. इथल्या पोलिस प्रशासनावर माझा विश्वास नाही. आता जे पंकज कुमार सर आले आहेत. मला एक मीडियामार्फत कळालं, की प्रकाशदादा सोळंकी यांना त्यांनी अटक केलं होतं. कोणत्यातरी बर. केसमध्ये. पण बर. 4 तास पाणी दिलं नव्हतं त्यांना. मला एक मीडियावाले म्हणले, "त्यांचं इतकं कर्तव्य चांगलं आहे, पंकज कुमार सरांचं." म्हणून बर. आम्हाला इतका विश्वास आहे त्यांच्यावर, की त्यांनी पारदर्शकपणाने या केसचा निकाल लावावा. कुणालाही पाठीशी घातलं तुम जाऊ नये त्यांनी. तुमची गाठ पडली का, त्यांच्याशी भेट झालीये का? नाही, नाही. आत्ताच न्यूजला मी पाहिलं, की त्यांनी त्या स्पॉटवर येऊन चौकशी केली. त्यांना स्पॉटवर येऊन आता पंचनामा करून काय उपयोग आहे? तरी पण त्यांचा जे तपासाचा भाग आहे, तो त्यांचा बरोबर. चालू आहे. बर. आता काय त्यांना तिथं सबूत सापडणार? मग तर त्यांनी पंचनामा केला आहे, तो त्यांचा तपासाचा भाग आहे. आपण त्यांच्या अधिकाऱ्याच्या मध्ये आपण पडू नये, की का केला, का ठेवला म्हणून. बरोबर. त्यांचं जी सुरुवात आहे, ते सुरुवात करत आहेत. मला आता त्या अधिकाऱ्यांवर
हा, बोला बोला बोला. मला सपकाळ सर, म्हणजे साबळे सर, गोविंद एलमाटे आणि आता पंकज कुमावत या 4 अधिकाऱ्यांवर एवढा विश्वास आहे, की मला बाकीचे अधिकारी माहित नाहीत. मग हे जे तत्कालीन त्यांनी तपास केलाय, हे 3 हा, अधिकाऱ्यांनी गोविंद एलमाटे, पुन्हा साबळे आणि सपकाळ म्हणून आहेत. यांनी बरोबर. तत्कालीन म्हणजे आम्हाला आरोपींचे डिटेक्ट नंबर करून दिले आहेत. आम्हाला आता ह्यांच्यावर एवढा विश्वास आला आहे, की ह्यांनी म्हणजे आरोपींना इतकं फास्ट ट्रॅकमध्ये अटक करावा ना आणि त्यांचा पी-सी-आर घेऊन आम्हाला परिवाराला न्याय द्यावा का तर मला बी लेकरं-बाळांचं शिक्षण आहे. मला ह्यांच्या मागे पळणं होत नाही. बरोबर आहे. आता हां. मला एक म्हणायचंय की जी काही मध्यस्थाकडून ऑफर आली होती, तो जो काही सगळं जे इन्सिडेंट घडला होता, तो ती घटना घडली होती, ती नेमकी काय घडली होती? तुम्ही तर तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतात. 18 जुलैच्या दरम्यान तुम्हाला डिस्चार्ज मिळाला होता त्या दिवशी, आणि येताना तुम्ही औषध गोळ्या पण घेऊन आलात आणि पदरात एक गुन्हा पण टाकून घेऊन आलात. हो, हो. तुमच्यावर तो हो. गुन्हा दाखल झाला. त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की अरे, गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझा एन्काउंटर करा, विषय क्लोज करा. आणि घरी हो. आल्यानंतर मला कळालं की इकडे कोणतरी मध्यस्थी तुमच्या वडिलांना भेटला होता. काय घडलं होतं नेमकं? किती तारखेला हे घडलं होतं? म्हणजे मी ज्यावेळेस डिस्चार्ज होऊन घरी आले तर मी म्हणजे म्हणजे त्या प्रवासानं ते मी जरा थकून गेल्यासारखी होते. मी आलं की आराम करू लागले. मग माझा भाऊ आला आणि म्हणला, "साडी घाल" म्हणला, म्हणजे ड्रेस होता माझ्या अंगावर. मग मला साडी घाल. मी म्हणलं, "का?" तर म्हणला, "आपल्याला बाहेर जायचंय." मग मी आवरून तयार झाली. लहान मुलाला घेतलं आणि मी आवरून तयार झाली. मला माहिती नव्हतं की कुठं जायचंय, काय जायचंय. पण म्हणला, "बाहेर जायचंय." मग माझे वडील तितक्यात आले. म्हणले, "कुठंच नाही जायचं" म्हणले. म्हणलं, "काय झालंय नेमकं सांगताय का?" तर म्हणले, "आपल्याला अशाला अशी ऑफर आली" म्हणले, "की ती जागा तुझ्या नावावर करून द्यायची हां. आणि ही केस मिटवून टाका, घ्या म्हणजे मीडिया ट्रायल करू नका म्हणून सांगितलंय." मी म्हणलं, "कोण म्हणलंय?" तर मला त्यांनी नाव सांगितलं नाही. मग तर मी नाव घेतलं त्यांच्याकडून काढून. पण मी हे पंकज कुमावत सरांना नाव देणार आहे. कारण ह्यांनी एक जे विटनेस होता, ते मारून टाकलेला आहे. ते पण समोर येणारच आहे. ते आता केसमध्ये जसं-जसं हे होईल, ते येणारच आहे. त्यांनी त्या विटनेसला मारला आहे. ते बी गरीब कुटुंबातलाच होता. त्यांनी स्वतः विटनेसला मारलेला आहे. मग ह्यांचं काय करतील ते माहिती आहे का आपल्याला? आता नाव उघड करायचं. त्यांनी मला मोठं आव्हान केलं आहे. मग तर मीच त्यांना आव्हान करते. राखी पौर्णिमा येत नाही येत आहे सुशील भैय्या, की तुम्ही आरोपींना सीबीआय म्हणताव ना, तर सीबीआय मधील तपास करायला लावा आणि आरोपीला राखी पौर्णिमेच्या अगोदर अटक करायला लावा. ते बी खरे आरोपी. बरोबर. आता सुशील कराड याला पण एक हा प्रश्न विचारला आला होता की ज्ञानेश्वरीताईंनी या प्रकरणात मला न्याय मिळावा म्हणून सगळ्यांना आवाहन केलं होतं, प्रत्येकानं या लढ्यात सामील व्हा म्हणून. तर सुशील कराडला असं विचारण्यात आलं की तुम्ही ज्ञानेश्वरीताईंची गाठ घेणार का, त्यांना भेटणार का? तर त्याच्यावर उत्तर त्यांनी टाळलं. उत्तर फक्त एवढंच दिलं की दोषींना शिक्षा व्हायला पाहिजे, जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांना शिक्षा व्हावी, असं आमचं म्हणणं आहे. दोषींना तर शिक्षा होणारच. जे दोषी आहेत त्यांना तर शिक्षा होणार. त्यांना आता सुटका म्हणजे सुटकाच नाही. कारण दादांनी मला आश्वासन दिलं आहे, जोपर्यंत त्यावेळेस ज्यावेळेस व्यापक बैठक होती, त्यावेळेस माझा मोठा मुलगा इतका रडला, की ते ज्यावेळेस बाळाभाऊ बांगर सांगत होते, की तुझ्या म्हणजे माणसाचा तुकडा घेऊन फिरले. जी माझी पहिली हालत झाली ती माझ्या मुलाची त्या दिवशी व्यापक बैठकी दिवशी झाली. त्या प्रत्येक आसूचा म्हणजे थेंबाचा बदला रडलेल्या, ते दादांनी सांगितलं आहे, मी घेणार आहे अन् आरोपींना फाशीपर्यंतच पोहोचणार आहे. मला आता दादांवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि सुप्रियाताईंनी बी आणि बजरंग बाप्पांनी तर मला तात्काळ दवाखान्यामध्ये येऊन भेट दिली. म्हणजे ज्यावेळेस मी विषप्राशन केलं, त्यावेळेस मला बाप्पा भेटायला आले. दीपक भैय्या केदार पण भेटायला आले होते. असे भरपूर जण मला भेटायला आले तिथं. म्हणजे पूर्ण आता महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत आहे. नक्कीच. आता मला एक असं ताई विचारायचंय की इतके महिने झाले, 21-22 महिने होऊन गेले, या वाल्मिक कराडच्या संदर्भात किंवा आपल्या महादेव मुंडेंसंदर्भात वाल्मिक कराडच्या कुटुंबातली एकही व्यक्तीनं तोंडातनं चकार काढला नाही. एक तर संतोष देशमुख प्रकरण सुरू होतं. हे प्रकरण त्याच्या आधी घडलेलं आहे. पण जेव्हा बाळा बांगर यांनी 5 जुलैला जबाब दिला आणि त्याच्या आधी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा देखील यांच्यातलं कुणी काय बोललं नाही. त्यावेळी पण सुशील कराडचं नाव पुढे आलं, श्री कराडचं नाव पुढे आलं, वाल्मिक कराड बद्दल बोललं गेलं, गोट्या गित्तेबद्दल बोललं गेलं. कोणी काय बोललं नाही. पण जशी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली, पंकज कुमावत यांचं त्या ठिकाणी प्रमुख म्हणून नाव पुढे आलं,
की लगेच या सुशील कराडनी तोंड उघडलं. तुम्हाला असं वाटतंय आता हे कुठेतरी बिळातनं का बाहेर पडलेत, आता हे घाबरायला लागलेत? कारण की पुलिस की लाठी अच्छा अच्छे को बुलवाती है. जसं मगाशी शिवराज बांगर यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलंय, जब गिधड की मौत आती है तब वो शहर की तरफ भागता है. नाही, मी काही एवढं बोलू शकणार नाही त्यांच्या इतकं स्पष्टपणे. पण एवढं म्हणील, की ज्यांना भीती वाटते ते तोंड उघडणार आणि त्यांच्या रक्षणासाठी ते काहीतरी बोलणार. पण ज्यानं पाप केलंय त्याचा घडा भरलेला आहे. जसं तुम्ही वैद्यनाथाची पूजा करतात ना, तसं पण आम्ही 6-6 तास उभा टाकून वैद्यनाथाच्या दर्शनाला जातात. तुम्हाला जरी व्ही-आय-पी दर्शन असलं, तरी आम्ही दर्शनाला 6 तास टाकून दर्शन घेतात. तर देव आमचा पण आहे. आमची बी साथ देणारच आहे देव. असं नाही की सगळ्यांचीच जे व्ही-आय-पी दर्शन घेईन त्यांचीच साथ देईल. पण देव आमची पण साथ देणार आहे. हे कधी ना कधी साध्य होणारच आहे. आपल्याला आठवत असेल, संतोष देशमुख प्रकरणात देखील जेव्हा वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं, एकतर गुन्हा दाखल होत नव्हता. मनोज जरांगे पाटील हे जेव्हा परळीत त्या ठिकाणी म्हणजे मस्साजोगला गेले आणि केज पोलीस स्टेशनवर मग आंदोलन झालं आणि मनोज जरांगे पाटलांमुळे ती एफ-आय-आर दाखल झाली. खर तर या प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराड जेव्हा शरण आला पुण्यामध्ये, तेव्हा त्या दिवशी त्यांनी शरण येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर एक क्लिप मीडियाला व्हायरल केली होती. जसं आता त्याचा पोरगा तुम्हाला ज्ञानेश्वरी ताई म्हणतोय, तसा तो वाल्मिक कराड त्या क्लिप मध्ये संतोष भैया देशमुख असं म्हणाला होता आणि मी जर दोषी असेल तर मला शिक्षा करावी असं बोलून गेला होता. नंतर पोलीस कोठडी मिळाली, मकोका लागला आणि हत्येच्या प्रकरणात 1 नंबरचा आरोपी म्हणून पुढे आला. म्हणजे त्यावेळी जसा आव आणला खोटेपणाचा, पण शेवटी काही झालं नाही, आरोपी बनला. आता तर त्याचा अर्ज देखील फेटाळला गेला दोषमुक्तीचा. तसंच या प्रकरणात आता त्याची पोरं देखील आव आणतायत असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे आव्हानायचं तर काही आम्हाला असं वाटत नाही. पण ह्या आज जे त्यांनी खळबळजनक दावा केला, ह्याच्यात काहीच सत्यता नाहीये. त्यांनी जे स्टेटमेंट दिलं, त्याच्यात काहीच सत्यता नाहीये तर सगळ्यांना माहिती झालं आहे. ह्या केसमध्ये आता त्यांची नावं पुढे येत आहेत म्हणून हे काहीतरी म्हणत आहेत, की दुसऱ्याच्या खांद्यावर टाकून बंदूक चालवत आहेत. त्यांनी ते एक शब्द वापरला आहे. हो. पण आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत नव्हतो. आम्ही आमच्या स्वतःच्या ह्यानेच करत आहोत. जे काही करतात, ते आम्ही संविधानाच्या नुसार करत आहोत. जे म्हणजे आता सुशील मुख्यमंत्री सुशील साहेबांनी बी सुशील हां. कराडांचं वाक्य सांगतो. त्यांना असं विचारण्यात आलं की धनंजय मुंडे यांचं नाव प्रत्यक्षरित्या घेतलं जात आहे. त्यावर तो म्हणाला, हे जरी खरं असलं तरी त्यांना का टार्गेट केलं जातंय, कोण टार्गेट करतंय हे सगळ्यांना माहिती आहे. कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवायची आणि ज्याच्यावर नेम धरायचा त्याच्यावर वार करायचा, त्यामुळे जे काही चौकशीत येईल ते समोर येईल असं तो म्हणाला होता. हो ना, जे वाल्मिक कराड संतोष देशमुखच्या प्रकरणात मी नाही केला म्हटला आणि शेवटी 1 नंबरचा आरोपी झाला. या प्रकरणात पण मी नाही म्हणायचंय आणि त्यांनीच केलेलं आहे हे समोर येतंय. हो ना, ते तर होणारच आहे. जे आरोपी आहे, तो तर खरा होणारच आहे. कोणी पण असो. एक वेळेस म्हणायचं आमचा पासपोर्ट नाही, दुसऱ्या वेळेस म्हणायचं नवनीत कावत सरांकडे पासपोर्ट द्यायचा आहे. एक हा, वेळेस मगाशी म्हणायचं त्याचं एक हां, वाक्य आहे. बरोबर बोललात हां. तुम्ही, की त्यांचं असं एका मीडियाला त्यांनी सांगितलं, की माझा पासपोर्ट नाही, माझ्या वडिलांचा पासपोर्ट नाही, माझ्या भावाचा पासपोर्ट नाही. मग आम्ही काय आधार कार्ड दाखवून परदेशात पळून जाणार का? दुसऱ्या मीडियाला सांगतोय, माझा पासपोर्ट नाही, माझ्या वडिलांचा पासपोर्ट नाही, माझ्या भावाचा पासपोर्ट आहे. जर एसपी ऑफिसमध्ये मला सांगितलं तर मी तो तिथं जमा करतो. म्हणजे नेमकं काय म्हणायचं? आता त्यांना माहिती काय म्हणायचं. एक तरी वाक्य त्यांनी असं तथ्य खरं बोललं आहे का? एक सध्या नाही. त्या दिवशी तिरुपतीला वडील होते म्हणताय. पुन्हा पासपोर्ट नाही म्हणतायत. मग त्यांनी एक तरी अशी गोष्ट खरी बोलली का? फक्त त्यांना मध्यस्थीचं नाव जाणून घ्यायचं होतं. मेन म्हणजे त्यांना मध्यस्थीचं नाव जाणून घ्यायचंय आणि त्यांना पण काहीतरी करायचंय ह्यांच्या दहशतीनं. म्हणून ह्यांचा हे सगळा प्लॅन चालू आहे. जे आज त्यांनी केला दावा, ते त्यांना फक्त मध्यस्थी कोण आहे त्याच्याशी काहीतरी करायचंय. म्हणून त्यांनी ते दावा केलाय आज. बरोबर आहे, बरोबर. त्यासाठीच त्यांनी हा सगळा उद्योग केलाय तुमच्याकडनं माहिती काढून घेण्यासाठी. हां. बर, मुख्यमंत्र्यांना जेव्हा तुम्ही भेटायला गेला होतात त्यावेळी नेमकं काय घडलं, काय म्हणाले मुख्यमंत्री, तुम्ही काय सांगितलं त्यांना?
म्हणजे आम्ही ज्या वेळेस वर्षा बंगल्यावर गेलात म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्यावर गेलात, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब सह्याद्री बंगल्यावर होते. त्यावेळेस त्यांची मीटिंग होती काहीतरी चालू. मग आम्ही अर्धा तास थांबलात. पुन्हा मग डायरेक्ट माझ्या भावाने ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब आले, आम्हाला तात्काळ त्यांनी लगेचच्या लगे बोलवून घेतलं आतमध्ये आणि लगेच माझ्या भावाने डायरेक्ट फोटो हातात दिले. ते जे म्हणजे पोस्टमॉर्टम केलेले फोटो होते ते हातात दिले. लगेच मुख्यमंत्री साहेब म्हणले, "काय मागणी तुमची सांगा." एकही शब्द न बोलता डायरेक्ट म्हणले, "काय मागणी ते सांगा तुमची." मग आम्ही सांगितले, "आम्हाला पंकज कुमार सर, साबळे सर आणि सपकाळ सर पाहिजेत." कारण त्यांनी तत्कालीन तपास केला आणि आरोपीचे नाव आम्हाला त्यांनी डिटेक्ट करून दिलेत. म्हणजे प्रशासनानंच आम्हाला आरोपीचे नाव डिटेक्ट करून दिलेत. पण त्यांना उचलू दिलेलं नाहीये. ह्या फोनमुळं. जे बंगल्याहून फोन गेला का आणि तपास थांबवला म्हणतात, त्यांनी उचलू दिले नाहीत आरोपी. त्यांनी म्हणजे सगळा त्यांचा वरदहस्त केला त्या पोलीस प्रशासनावर. ह्यांनी मग प्रयत्न केले, पण ह्यांनी आरोपींना उचलू दिलं नाही वाल्मिक कराडनी. मग त्यांनी खून केला नाही, त्यांना माहिती नव्हतं. माझं तर पहिल्यापासून म्हणणं आहे, त्यांनी खून केला नाही, त्यांना महादेव मुंडे कोण आहे ते माहिती नाही. मग महादेव मुंडेचा मर्डरचा तपास त्यांनी का थांबवला? मग हे पण उत्तर दिलं पाहिजे ना सुशील कराडनी. नाही, आज आणखी एक वाक्य म्हणालाय तो, की रवी सानप जे पहिले तपासी अधिकारी होते त्यांची तर रुटीन मध्ये बदली झाली आहे इलेक्शन कमिशनच्या GR नुसार. आणि IPS कमलेश मीना जे शेवटचे तपासी अधिकारी होते ते तर IPS दर्जाचे अधिकारी. आम्ही त्यांची बदली कशी काय करू शकतो? ऐक आता एक एक प्रकरण आहे फक्त एक मर्डरचं प्रकरण आहे. त्याच्यात 8 अधिकारी बदलले जातात. 8 अधिकारी. असं इथून मागं बी झालं नाही आणि इथून पुढं बी आता तर होणारच नाही. मर्डरच होणार नाहीत आता. ह्यांना जर कठोर शासन झालं, सरकारनं जर ह्यांना कठोर शासन केलं तर कुणाचीच हे नाही की मर्डर करू शकेल, इथपर्यंत जाऊ शकेल. मग ह्यांना जर हे माहिती नव्हतं, तर मग ह्यांनी तपास का थांबविला माझं हेच म्हणणं आहे. आणि ह्यांची जी अधिकाऱ्यांची जी बदली म्हणतायत हे, अधिकाऱ्याची बदली, तर बारगळ सरांना कुणी आणलं मग? हे SP ची बदली हम्म, करू शकतायत आणि खालच्या ह्याची बदली करू शकत नाहीत का? हम्म. बारगळ सरांना कुणी आणलं? मग त्याची पण हे काढा ना तुम्ही. मी तर म्हणते ना सगळ्यांचे CDR काढा. जेवढे अधिकारी आहेत तपास अधिकारी, तेवढ्यांचे CDR काढा आणि त्या CDR मध्ये कोण इन्व्हॉल्व आहे, तेवढ्यांना सहआरोपी करा मग. बरोबर आणि आहे माझ्या ताई. भावाला आणखी एक, हा बोला सानप बोला. सरांच्या मोबाईलवर एका व्यक्तीनं फोन केला होता सानप सरांच्या मोबाईलवर आणि त्याला म्हणले, "तू नावं घे" म्हणले, म्हणजे बबन गीते आणि राजाभाऊ फडचे नावं घ्या म्हणले होते आम्हाला. "तू हम्म, नावं घे, नाहीतर तू काय हिजड आहेस का?" म्हणले, "बांगड्या भरून हातात बसलास का?" माझ्या भावाला धमकी दिली त्यांनी. बर. म्हणून मी सानप सरांची CDR मेन म्हणजे त्यासाठी CDR मागत आहे, की तो व्यक्ती कोण आहे? म्हणजे माझ्या भावाला धमकावलं गेलं त्या त्या प्रकरणामध्ये. हम्म. मग आणखी का एक ज्ञानेश्वरी धमकावलं ताई. गेलं? हां. हा बोला बोला बोला. मग का धमकावलं गेलं? एक गरीब कुटुंब, सामान्य कुटुंब आहे. ह्यांच्या म्हणजे बरोबरीचं कुटुंब नाही, की आपण कुणालाही मारू शकतो आणि कुणाला बी काही बी करू शकतो, अशी दहशत होती ना त्यांची त्यावेळेस. हम्म. मग या मध्यस्थाचं नाव सांगितल्यावर तर काय करतील कुणाच ठाऊक. म्हणूनच मी मध्यस्थीचं नाव सांगणार नाही. मी मुद्दामून मध्यस्थीचं नाव सांगणार आहे. मला पूर्ण जनता म्हणते मध्यस्थीचं नाव घ्या बेधडक ताई. पण त्याला आपल्यामुळं जर काही झालं तर म्हणजे आपल्या लेकरांना पाप आहे त्याचं. बरोबर बरोबर बरोबर. ताई आणखी एक महत्वाचा मुद्दा, की डंप डाटा जो काही काढला गेला तो तुमच्या भावानं स्वतः पदरचे पैसे खर्च केले 1-1.5 लाख रुपये, जे सरकारने करायला पाहिजे होतं ते तुम्ही केलं. हे खरं आहे का? हां, ते खरं गोष्ट आहे. कारण त्यावेळेस जे सपकाळ सर होते तेव्हा ते म्हणजे सायबरचे अतुल डुबे म्हणून एक अधिकारी होते. कोण? त्यांना माझ्या भावानं अतुल डुबे बर बर सायबर तज्ञ होते. बर अतुल डुबे सायबर तज्ञ होते. त्यांना स्वतः मुंबईला पाठवून म्हणजे बर प्रशासनाद्वारेच मुंबईला पाठविलं आणि स्वखर्चानं म्हणजे 1 तासाला ₹1.5 लाख काही दमदाटाचा ते टाईम होता. ते आम्ही स्वखर्चानं भरून ते नंबर डिटेक्ट केले होते. सपकाळ सरांना दिलते अतुल डुबे यांनी. हम्म. तर त्याच्यामध्ये जे डिटेक्ट नंबर झालते ते सपकाळ सरांनी माझ्या भावाला पण ते नाव सांगितले होते. पण करणार ते प्रशासन असतंय ना.
सामान्य जनता करू शकत नाही ना. आरोपींना अटक सामान्य जनता करू शकते का? करणार बरोबर तर पोलीस बरोबर प्रशासनच असते. बरोबर. नक्की. आता स्वतः सुशील कराड असं म्हणालाय की काही दिवसांनी आम्ही सुद्धा अख्खं कराड कुटुंब एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहोत. जसे त्यांच्याकडे पुरावे आहेत तसं आमच्याकडे पण पुरावे आहेत, आम्ही माध्यमांसमोर मांडणार. हो, महादेव मुंडे केस प्रकरणात जे पुरावे आहेत ते समोर आणा म्हणावं. जर माझा नवरा राजकारणी होता किंवा दुसरा वाहीनाद होता, ते पूर्ण महादेव मुंडे प्रकरणात जे पुरावे आहेत ते समोर आणा म्हणावं. जे काय आहे महादेव मुंडे प्रकरणात ते तेवढं समोर आणा. नंतर मी पण पंकज कुमार सरांना जेव्हा मी मध्यस्थीचं नाव सांगणार आहे, त्यावेळेस म्हणजे मी पंकज कुमार सरांना, सुशील कराड, श्री कराड, वाल्मिक कराड आणि सानप सर यांची नार्को टेस्ट पहिली करायला लावणार आहे. तरच आरोपी खरे कळणार आहेत. सीडीआर काढून नार्को टेस्ट करायला लावणार आहे मी पंकज कुमार सरांना. अच्छा. आता या प्रकरणामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बाळा बांगर यांची जेव्हा एंट्री झाली त्यानंतर म्हणजे 20 महिन्यांनी जवळपास या प्रकरणाच्या सगळ्या तपासाचा भाग सुरू झाला. आता सुशील कराड असं म्हणालाय आज की कोणीतरी येतंय आणि 20 महिन्यांनी सांगतंय, त्यात काय तथ्य आहे का आणि त्याच्यावर विश्वास ठेवला जातोय. आता ते तर एसपी सर बी म्हणले राजकारण आहे. ह्याच्यात तर मला राजकारण वाटलं नाही, कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये बी त्यांच्या शरीराचे 3 तुकडे गायब आहेत. आम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यावेळेस माहिती नव्हता. जेव्हा बाळाभाऊ बांगरनी कुठून हे करून रिपोर्ट काढला बाहेर, त्याच्यामध्ये 3 तुकडे मिसिंग आहेत. मग ते जे म्हणतायत 3 की मांस मांस घेऊन फिरला, मग 3 तुकडे असे बी पोस्टमॉर्टम मध्ये मिसिंगच आहेत ना. मग खरे खरे सत्यात असेल तेव्हाच म्हणतायत ना. इतका दावा कोण करू शकतंय? कुणीच करू शकत नाही इतका दावा, की डायरेक्ट मांसाचे तुकडे मला दाखविले, माझ्यासमोर टेबलवर ठेवले. म्हणजे ह्यांची दहशत दाखवायची होती त्यांना ना. फक्त यांची दहशत दाखवायची होती. तू जर आम्हाला आडवा आलास तर तुला बी असंच आडवं करताल म्हणून. मतलब मुख्यमंत्र्यांनी हां. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा फोटो पाहिले तेव्हा काय प्रतिक्रिया होती त्यांची? नाही, मुख्यमंत्री साहेबांनी तर म्हणजे एकच फोटो पाहिला लगेच म्हणजे भावूक झाले मुख्यमंत्री साहेब. खरंच मुख्यमंत्री साहेब एवढे भावूक झाले ना, की त्यांना असं काय बोलावं हे कळेना गेलं समोर, की आपण ह्यांच्या तुम्हाला काय आठवतंय का म्हणून मनोज दादा जेव्हा हां, तुम्हाला भेटले होते, तुम्ही मनोज हां. दादांना भेटायला गेला होतात, तेव्हा मनोज दादा असं म्हणाले होते, मनोज जरांगे पाटील, की माझं चॅलेंज आहे मुख्यमंत्र्यांनी हे फोटो पाहून दाखवावेत. जर पाहिल्यानंतर नाही त्यांनी डोळे मिटले, डोळे झाकले तर हं. म्हणून ते आणीन. हे खरं आहे ना? आणि तसंच झालं ना? हां, तसंच झालं. कारण दादांना म्हणजे दादा एवढे मी त्या दिवशीच दादांना नाव दिलं, की दादा तुम्ही समाजसुधारक आहात. त्या दिवशी व्यापक बैठकी दिवशी. कारण प्रत्येक समाजासाठी दादा एक आदर्शच आहेत. कुणी म्हणू नाही म्हणू, पण माझ्यासाठी आदर्श बनले आहेत. कारण त्यांनी जात-पात न बघता मला 2 दिवसात मुख्यमंत्री साहेबांची भेट घडवून दिली. जे मी देशमुख परिवार ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीला गेलतं, त्यावेळेस मी तळमळ करू लागले, की मी पण जावं माझी व्यथा मुख्यमंत्री साहेबांना सांगावं. मी प्रत्येकाच्या हाती प्रयत्न केले, पण मला अपयश आलं. पण जेव्हा मी दादांना भेटले, दादांना म्हणलं, "दादा मला पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे." आणि त्यावेळेस मला दादांनी 2 दिवसात मुख्यमंत्री साहेबांचा टाईम घेऊन दिला. त्या दिवशी ताई खरं तर जी सर्वव्यापी बैठक झाली, सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, त्यात आमदार पण होते, संदीप क्षीरसागर होते, खासदार होते, बजरंग सोनवणे होते, प्रकाशदादा सोळंके होते, मनोज जरांगे पाटील होते. मग त्याच दिवशी धनंजय मुंडे आणि पंकजाताई हे आले नाहीत. तुम्हाला वाईट वाटलं नाही का याचा? आपण ज्या मतदारसंघात राहतो अवघ्या 5 मिनिटावर त्यांचं घर आहे. तुम्हाला आठवत असेल मी एका लाईव्ह मध्ये तुमचं घर त्यांच्या जगमित्र कार्यालयापासून किती लांब आहे याचा पत्ताच सांगितला होता. नाही आणि मला सर तरी देखील ते तुमच्या त्या बैठकीला येऊ शकले. तुम्हाला वाईट वाटलं का? नाही मला त्या दोघांच्या विषयी काहीच बोलायचं नाही सर. त्या दोघांविषयी मला काहीच बोलायचं नाही. ओके. कारण माझ्या म्हणजे न्यायाच्या लढ्यामध्ये मला जे सोबत आहेत तेच माझे आहेत. माझं पहिल्यापासून आहे. मला त्या दोघांच्या विषयावर काहीच बोलायचं नाही. ओके. बर. आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर आता मूळ विषय सुशील कराड यानं जो सुरू केलेला आहे की त्याचं असं म्हणणं आहे की हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, हे आरोप खोटे आहेत, आमची पण चौकशी व्हायला पाहिजे, आम्ही चौकशीला जायला तयार आहे.
दुसरी गोष्ट, जे काही सीबीआय आहे त्याच्याकडनं चौकशी केली जावी, ती आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी करणार आहोत. हा, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं तर त्यांच्या ह्याच्यावर तर अजून जास्त फास्ट ट्रॅक मध्ये होईल. बरं झालं ना मग सीआयबीची चौकशी दिली तर. खरे आरोपी जर त्यांनी डिटेक्ट केले तर मग तर चांगलंच आहे ना. मग सीआयबी तर कुणाला सोडणार नाही ना. कुणी बी आरोपी असो. सीआयबी मग तर कुणाला सोडणार नाही. खराच आरोपी अटक करेल ना. पण हे खरं म्हणजे वाल्मिक कराडनी हत्या घडून आणली आहे. हे मेन म्हणजे आहे ते वाल्मिक कराडनीच हत्या घडून आणली आहे. ह्यांनी काय बी केलं, बुडाचे म्हणले आणि काही पण म्हणलं, तर पोलीस प्रशासनानं मला सांगितलेलं आहे, की ह्यांनी तपास थांबविला. मग ह्यांना जर ह्यांचा जर काही समावेश नव्हता, तर ह्यांनी तपास का थांबविला? मग तपास करू द्यायचा ना पोलीस प्रशासनाला. आणि आरोपी अटक करू द्यायचे ना. का करू दिले नाहीत मग आरोपी अटक? ज्यावेळेस आम्ही परळी बंद केली, तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस आम्ही परळी बंद केली होती, 16 त्यावेळेस जानेवारी वाल्मिक कराड यांचा समावेश नव्हता त्या परळी बंदच्या ह्याच्यात. आणि ज्यावेळेस बापू आंधळेचं प्रकरण झालं, आठवत असेल, बापू आंधळेचं प्रकरण झालं, त्यावेळेस पोलीसच्या पायरीवर पावसात वाल्मिक कराड बसले होते परळी बंदच्या ह्याच्यात. का तर त्यात बबन गीते होते म्हणून. पण आमचे जेव्हा आम्ही परळी सगळे व्यापारी होते, पण त्यावेळेस वाल्मिक कराड नव्हते. अच्छा, म्हणजे मुळातच बबन गीते त्या प्रकरणात होते, म्हणून तिथं पावसात पायरीवर बसला वाल्मिक कराड बंदच्या, हा. बापू आंधळेच्या या प्रकरणामध्ये. पण महादेव मुंडेंसाठी जो काही व्यापारी बंद पाळला गेला, तेव्हा कुठे कराड समावेशच नव्हता. हा, त्यावेळेस कुठंच नाही. म्हणजे माझ्या नवऱ्यासाठी जेव्हा परळी बंद केली, त्यावेळेस कुणाचाच समावेश नव्हता. वाल्मिक कराडचा कसला समावेश नव्हता. आणि बापू आंधळेच्या ह्याच्यात मग तर पायरीवर पाऊस होता त्या दिवशी, पावसात बसलेले होते. मग असं का? मग त्यांचा समावेश नाही तर मग एकाला एक आणि एकाला एक का? हम्म, हम्म, हम्म. ते बाई आणखी एक सुशील कराड यांनी त्याचं बी प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. त्यांनी पत्रकार परिषद घेणार आहेत ना, त्यांनी मुद्दामून पुढच्या महिन्यात नाही, त्यांनी उद्या घेऊन सांगितलं पाहिजे. त्यांच्यापाशी पुरावे आहेत ना सगळे. त्यांनी उद्या सगळ्या फॅमिलीला बसून पत्रकार परिषद घेतली पाहिजे. काय तर ते प्रशासनाला बी सगळ्यांसमोर बी आलं पाहिजे ना, यांच्यापाशी काय पुरावे आहेत. सगळे बाहेर काढले पाहिजेत ह्यांनी बी. बरोबर. आता आज जेव्हा सुशील कराडनं असं सांगितलं की वाल्मिक कराड तुमच्या वडिलांसोबत तिरुपतीला होता त्या रात्री, हे तुमच्या वडिलांना जेव्हा आता कळलं, तेव्हा वडिलांची प्रतिक्रिया काय होती? वडील तर म्हणले सगळे ते पहिल्यापासून खोटंच बोलत आलेले आहेत. ज्यावेळेस माझे सासरे गेलते त्यांच्याकडे वाल्मिक कराडांकडं, एक वेळेस माझ्या सासऱ्यांना पाठविलं होतं आम्ही. जा अण्णांना तरी विचारा, की आरोपी का अटक केले जात नाहीत. तर डायरेक्ट त्यांनी उत्तर दिलं तर 5 लिटरचा पेट्रोलचा कॅन घ्या आणि पोलिस स्टेशन सगळं फुकून द्या. त्यांची ही भाषा होती त्यावेळेस. असे म्हणाला होता. हां. 5 लिटरचा कॅन घ्या म्हणले, पेट्रोल भरा आणि सगळं पोलिस स्टेशन फुकून द्या. माझ्या सासऱ्यांना बोलले होते. अच्छा, आणि आता तुमचे तर सासरे. हे तर बिनाबुडाचंच खोटं बोलत आहेत, की माझे वडील नाही त्या नाही, रात्री तिरुपतीला होते. तुमच्या वडिलांना पाठवलं तुम्ही का सासऱ्यांना पाठवलं होतं? सासरे गेलते. सासरे आणि अच्छा, वडील दोघं पण सोबत होते आणि दीर एक होते वाटतं. तिघ जण गेलते असे. अच्छा, हं. अच्छा. आता मला अगदी आता शेवटाकडे मी येतोय. आता या प्रकरणामध्ये एसआयटी नेमलेली आहे. संतोष साबळे एक चांगले अधिकारी, पंकज कुमावत यांच्यासारखे धाडसी अधिकारी, शिवाय सपकाळ देखील आता त्यांच्या जोडीला असणार आहेत. आणि नवनीत कावत यांनी देखील तुम्हाला पहिल्यापासून चांगल्या पद्धतीनं यामध्ये धीर दिलेला हां. आहे. बरोबर? हो. हा. तर आता हे सगळे एकत्र येऊन आणि त्यात मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे, कुणालाही पाठीशी घालणार नाही. शिवाय बाहेर मनोज जरांगे पाटील तुमच्या सोबत उभे आहेत, बाळा बांगर भावासारखे उभे आहेत. तिकडे बरेच जण तुमच्या अगदी सुप्रियाताई देखील बहिणीसारख्या तुमच्या मागे उभ्या आहेत. तर आता या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला असं वाटतंय का आता लवकरात लवकर याच्यातले आरोपी डिटेक्ट होतील आणि लवकरात लवकर ही केस स्टँड होईल आणि आता त्याची सुनावणी सुरू? म्हणजे ह्या प्रकरणात आता आरोपी अटक होणारच आहेत. कारण साबळे सरांना आणि सपकाळ सरांना पूर्ण आरोपी माहिती आहेत. असं नाही की आरोपी माहिती नाहीत, पूर्ण आरोपी माहिती आहेत. पण पंकज कुमार सरांना यातली काहीच माहिती नाहीये. आता जे नवीन आलेत, त्यांना या प्रकरणाची काहीच माहिती नाही.
मग हे त्यांच्या प्रमाणे आता तपास चालू आहे. पण हे फास्ट ट्रॅक मध्ये करतील का तर त्यांच्यावर एक आता जिम्मेदारी चांगली म्हणजे एकदम सगळी जिम्मेदारी पंकज कुमार सरांवर आहे आणि त्या सोबतीला त्यांना कावत सर आहेत. त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः कावत सरांना फोन लावला होता माझ्या म्हणण्यानुसार. मी म्हणलं कावत सरांना बोला एकदा. तर मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या देखत कावत सरांना फोन लावला आणि म्हणले, "पंकज कुमार सरांना जेवढी पोलीस प्रशासन पाहिजे या केसमध्ये, तेवढं पोलीस प्रशासन तुम्ही पुरवा आणि आरोपींना तात्काळ अटक करा." असं त्यांनी सांगितलं होतं एसपी सरांना. आणि माझा एसपी सरांवर विश्वास आहे. पण हे खाली जे प्रशासन होतं, ह्यांना जे दबाव आला होता, ह्याच्यावर माझा विश्वास नव्हता. पण आता जे पंकज कुमार सर आलेले आहेत आणि कावत सर आणि हे सपकाळ सरांना साबळे सर ह्यांच्या जे नेतृत्वाखाली एस-आय-टी आता दाखल झाली आहे. त्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि आरोपी तात्काळ अटक होईलच, ही मला पूर्णपणे गॅरंटी आहे. आणि पुन्हा पूर्ण महाराष्ट्र आहे. पुन्हा दादांनी तर सांगितलं आहे, मी बीड जिल्हा बंद करीन. एक बी आमदार, खासदार कुणालाच फिरू देणार नाही बीड जिल्ह्यात, जर आरोपी नाही अटक झाली तर. बर, आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यावर 2 गुन्हे दाखल झाले. एक आत्महत्या केल्याचा प्रयत्न म्हणून आणि दुसरा रास्ता रोको केलात म्हणून. हे जे गुन्हे दाखल झालेत ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेत का की आमच्यावरच गुन्हे दाखल झाले? हां, सांगितले मुख्यमंत्री साहेबांना. मुख्यमंत्री साहेबांना बी म्हणलं त्याच्यापेक्षा पोलीस प्रशासनाला सांगा माझं एन्काउंटर करा म्हणून. माझं अरे आणि माझ्या बापरे, मग काय लेकरांचं. तर ते म्हणजे लिहिण्याच्या ह्याच्यात होते ना, पंकज कुमार सरांची बदली घ्यायची होती. त्या हा, लिहिण्याच्या ह्याच्यात होते. त्यांनी म्हणजे लिहून दिलं. मी निवेदन दिलं त्याच्यावर लिहून सगळ्यांची बदली घ्या म्हणून ह्या एस-आय-टीमध्ये एस-आय-टी स्थापन करा म्हणून सांगितलं. आणि मी त्यांना सांगितलं माझ्या लेकरांचं आणि माझं. बाकीचं म्हणजे लेकरं तरी कशाला मी मागं ठेवू यांच्यासाठी. डायरेक्ट गुन्हे मग टाकण्यापेक्षा मग आमचं एन्काउंटर करा. जर तुम्हाला आरोपी डिटेक्ट नाहीत करायचे ना, तर मग आमचं एन्काउंटर करा. तेव्हा मुख्यमंत्री साहेब म्हणले, "कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि ह्याचे आरोपी तात्काळ अटक होतील म्हणजे होतीलच." तुमच्यावर गुन्हे दाखल झाले त्याबद्दल काय बोलले का? नाही त्याच्यावर काही बोलले नाहीत मुख्यमंत्री साहेब. मग तर एन-सी बर, हा कानूनन गुन्हा आहे, ह्याच्यावर तर एन होणारच. हे असं मला बर, सांगण्यात आलं. पण बर. माझ्या जे सासरच्या माहेरच्यावर ज्यांनी गुन्हा दाखल केला ते बिनबुडाचा गुन्हा दाखल केलेला आहे. का तर आम्ही पुढं जन आंदोलन उभा करूनी, की न्याय मागूनी म्हणून ह्या पोलीस प्रशासनानं ते केलं आहे. बर. एकंदरीत खरं तर आता या केसमध्ये म्हणजे पहिल्यांदाच कोणतरी ज्याच्यावर आरोप केला जातोय त्या वाल्मिक कराडचाच पोरगा आता पुढे आलाय. त्याने तोंड उघडलं इतक्या महिन्यांनी. आणि या संदर्भात आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्यांनी एक पूर्ण माहिती कशी खरी आहे, आम्ही कसं हे प्रकरण लावून धरलं, आमचा याच्याशी काही संबंध नाहीये, उगाचच आमच्यावर बिनबोबाट आरोप केले जात आहेत, असं सुशील कराडांनी मांडलं. पण आता या प्रकरणावर खरं तर प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या सुशील कराडच्या प्रत्येक वक्तव्यावर पलटवार करून खोडून काढलेला आहे. पहिला मुद्दा त्यांनी असा खोडला तो म्हणजे, होय माझे वडील तिरुपतीला गेले होते, वाल्मिक कराडनंच सगळ्या परळीतल्या बाजार समितीच्या संचालकांना विमानानं नेलं होतं, पण माझे वडील 18 ऑक्टोबरलाच घरी परत आले होते वाल्मिक कराड सकट. त्यामुळे वाल्मिक कराड त्या हत्येच्या दिवशी परळीतच होता. कारण वाल्मिक कराड ज्या दिवशी आणि भगवान फड ज्या दिवशी म्हणजे ज्ञानेश्वर मुंडेंचे वडील परळीत आले, तो वार होता बुधवार. बुधवार 18 ऑक्टोबर 2023. कारण की दुसऱ्याच दिवशी गुरुवारी स्वतः वडील आपल्या ताईंच्या म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी जाऊन त्यांना बालाजीचा प्रसाद देखील देऊन आले. नंतर 2 दिवसांनी म्हणजे शनिवारी 21 ऑक्टोबर 2023ला ही हत्या घडली. याचा अर्थ सुशील कराड जे म्हणतोय ते धादांत खोटं आहे. वाल्मिक कराड परळीतच होता, तो तिरुपतीला त्या दिवशी नव्हता ज्या दिवशी महादेव मुंडेंची हत्या झाली. दुसरा त्यांनी एक मुद्दा खोडून काढला तो म्हणजे आणखी की महादेव मुंडे यांना कुणीच ओळखत नव्हतं आमच्या कुटुंबांपैकी असा जो म्हणाला ते धादांत खोटं आहे. कारण की माझ्या वडिलांनी वाल्मिक कराडला पूर्ण स्टोरी सांगितलेली माझ्या मुलाची म्हणजे त्यांच्या जावयाची, त्यामुळे त्याला सगळं काही माहित होतं. तिसरी गोष्ट, ज्या जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार घडला ती जमीन मध्यस्थी म्हणून कोणतरी आलं आणि ताईच्या नावावर करतो फक्त मीडिया ट्रायल बंद करा असं जेव्हा ऑफर दिल्या गेल्याचं सांगण्यात आलं, त्यावर सुशील कराडनं म्हटलं
की तो मध्यस्थी कोण आहे त्याला समोर आणा, तुम्ही पण या ताई, तुम्ही पण या, आम्ही पण येतो आणि मीडिया समोर होऊन जाऊ द्या. तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या प्रकरणातला आधीच एक विटनेस मारला गेलेला आहे, त्यामुळे मध्यस्थीचं नाव सांगून मी त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल तर हे मला मान्य नाही, त्याचं पाप माझ्या डोक्यावर मला नको. ज्यांना नावं सांगायचे त्यांना सांगितलंय आणि ज्यांना सांगायचंय त्यांना सांगू, पण याला सांगण्याचा संबंध नाही, ते त्याला देखील काहीतरी करतील. आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपस्थित केला की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हापासून त्या काळात जे काही अधिकारी होते, जे काही डीवायएसपी असतील, एसपी असतील, अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, या सगळ्यांचे सीडीआर काढले गेले पाहिजेत आणि या सगळ्यांची तपासणी व्हायला पाहिजे. खरं तर या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडलाय, सुशील कराड, श्री कराड, वाल्मिक कराड आणि सानप सरांची नार्को टेस्ट करा, सीडीआर काढा, ही मागणी मी कुमावत सरांकडे करणार आहे. आणि या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा जो काही भाग होता तो म्हणजे त्यांनी स्पष्ट केलेला आहे की मुळातच जर खरंच तुमच्याकडे पुरावे आहेत ना, सुशील कराडला त्यांनी सुशील भैया म्हटलंय, कारण की सुशीलनं त्यांना ज्ञानेश्वरी ताई म्हटलं, त्यावर त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं. मग उद्याच्या उद्याच पत्रकार परिषद घेऊन टाका, तुमचे काय पुरावे असतील ते द्या, लावा सीबीआय चौकशी, मुख्यमंत्री तर तुम्हाला सहज वेळ देतील, आम्ही तर गरीब माणसं, आम्हालाच भेट मिळायला 20 महिने लागले. मनोज दादा जरांगे कुठेतरी भावासारखे माझ्या मागं आले, भावासारखा त्यांनी पाठिंबा दिला म्हणून भेट झाली, तर यांना तर 5 मिनिटातच मुख्यमंत्री वेळ देतील. त्यामुळं त्यांनी पत्रकार परिषद उद्या घेऊन टाकावी, उद्याच्या उद्याच सगळे पुरावे सादर करावेत आणि फक्त एका गोष्टीचं उत्तर द्यावं की जेव्हा बापू आंधळे या ठिकाणी त्यांची हत्या झाल्यानंतर जो काही मोर्चा वगैरे निघाले, त्यावेळी वाल्मिक कराड भर पावसात पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवर बसून होता, पण ज्यावेळी माझ्या नवऱ्याला मारण्यात आल्यानंतर व्यापारी बंद झाला, त्या व्यापारी बंद मध्ये मात्र वाल्मिक कराडचा कुठंच समावेश नव्हता, याचं देखील उत्तर द्यावं. आणि सगळ्यात शेवटचं वाक्य म्हणजे त्यांनी जे वाक्य म्हटलंय ते अतिशय महत्वाचं आहे. राखी पौर्णिमा जवळ आलेली आहे, सुशील भैया खरं तर आता तुम्ही या बहिणीला भेट द्यायला पाहिजे, मग खरे आरोपी कोण आहेत त्यांना अटक होऊ द्या, तीच माझी भेट असेल, भावानं बहिणीला दिलेली. आता सुशील कराड यानं म्हटलेलं आणि ज्ञानेश्वरी मुंडेंनी यांनी त्याला दिलेली उत्तर, याच्यावरनं हे क्लिअर होतंय की सुशील कराड यानं धादांत खोटे आरोप केलेले आहेत आणि तो जो काय बोलतोय त्याला काही अर्थ नाहीये. एसआयटी आलेली आहे, स्पॉट पंचनाम्यासाठी पंकज कुमावतन यांनी आता सुरुवात पण केलेली आहे. लवकरच या प्रकरणातले आरोपी अटक होतील अशी आशा करायला हरकत नाही. ज्ञानेश्वरीताई, आपलं खूप खूप आभार, आपण आमच्यासाठी एवढा वेळ दिलात आणि या संदर्भामध्ये लाईव्ह मधून सर्व महाराष्ट्राशी संवाद साधलात. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. तर या होत्या ज्ञानेश्वरीताई, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता सुशील कराड यानं या संपूर्ण प्रकरणात जे काही बोललेलं आहे, मी पत्रकार परिषद घेईन आणि सगळं सांगेन, तर ठीक आहे, पत्रकार परिषद घ्या आणि एकदा काय असेल ते पुरावे मांडा, होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी, खरं तुम्ही बोलताय का खरं आम्ही बोलतोय. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.